पुण्यातील येरवडा परिसरातील पोलिसांच्या ताब्यातील 3 एकरचा भूखंड एका बिल्डरला हस्तांतरित करण्यासाठी तत्कालीन मंत्र्यांचा माझ्यावरती दबाव होता, असा खळबळजनक दावा मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या मॅडम कमिशनर या पुस्तकात केलाय. अजित पवार तेव्हा पुण्याचे पालकमंत्री होते, त्यामुळे संशयाची सुई ही साहजिकच अजित पवार यांच्यावर जाते. परंतु अजित पवारांनी हे सगळे आरोप फेटाळून लावलेत. अजित पवारांनी आज पत्रकार परिषद घेत त्या जमिनीशी माझा काहीही संबंध नाहीये असं म्हटलंय. परंतु पवार कुटुंबियांवर आरोप करणाऱ्या मीरा बोरवणकर या काही पहिल्या प्रशासकीय अधिकारी नाहीयेत. या आधी सुद्धा अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पवारांवरती गंभीर आरोप केलेले आहेत. पवार घराण्याला अडचणीत आणण्याचं काम हे राजकीय नेत्यांपेक्षा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केलंय हे इतिहास पाहिलं की लक्षात येतं. फक्त अजित पवारच नाही तर शरद पवारांचं राजकारण सुद्धा प्रशासकीय अधिकाऱ्यांनीच अडचणीत आणलेलं आहे. या व्हिडिओतनं आपण पाहूयात की शरद पवार आणि अजित पवार यांच्यावरती कोणकोणत्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नेमके काय आरोप केले, त्या अधिकाऱ्यांचं आणि त्या आरोपांचं पुढे काय झालं ते सुद्धा. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. यामध्ये पहिलं नाव येतं ते शरद पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या गोरा खैरनार यांचं. डिमॉलिश मॅन म्हणून ओळखले जाणारे मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी गोरा खैरनार यांनी शरद पवार हे मुख्यमंत्री असताना त्यांच्यावरती गंभीर आरोप केले होते. मुंबईतील अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे ते कर्दनकाळ होते. डोक्यावर पांढरं हेल्मेट आणि हातामध्ये लाकडी दंडुका घेऊन खैरनार कार्यालयाबाहेर पडले की दूरवरच्या फुटपाथवर लगेचच खबर जायची आणि खैरनार तिथं पोहोचण्याआधीच फेरीवाले गायब झालेले असायचे. अगदी आपल्या मुलीच्या लग्नाच्या दिवशी सुद्धा अक्षता टाकून ते दादर भागातलं अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी निघून गेलेले. या काळात त्यांनी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमची मेहजबीन मेन्शन ही वादग्रस्त इमारत तर पाडलीच, याशिवाय भिंडी बाजार, पाकोमोडिया स्ट्रीट, मोहम्मद अली रोड या ठिकाणी अनधिकृत फेरीवाल्यांवर सुद्धा कारवाई सुरू केली. आजवर ज्यांच्याकडे मान वर करून बघायची कुणाची हिंमत नव्हती तिथं खैरनार घुसत होते. परंतु बड्या व्यक्तींच्या आणि गुंडांच्या बांधकामावर कारवाई करत असताना त्यांना अनेकदा राजकीय दबावाला सुद्धा सामोरं जावं लागत होतं. अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी त्यांना पोलीस संरक्षण सुद्धा मिळत नव्हतं. तेव्हा खैरनार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री असलेले शरद पवार यांच्यावरती भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. पवारांच्या विरोधात ट्रकभर पुरावे असल्याचं ते बोलले आणि मीडियामध्ये त्यांच्या जोरदार चर्चा चालू झाल्या. पुढे जाऊन शरद पवारांचे दाऊद इब्राहिम बरोबर संबंध असल्याचा त्यांनी उल्लेख केला आणि राजकारणाचा सारा नूरच बदलून गेला. विधानसभेत विरोधकांनी सुद्धा घणाघाती हल्ले करायला सुरुवात केली. यातनंच सेना भाजपला 1995 मध्ये महाराष्ट्रात सत्ता मिळाली. पवारांचं मुख्यमंत्री पद जाण्यामागे सुद्धा एका अर्थाने गोरा खैरनार हे कारणीभूत ठरले असं बोललं जातं. तेव्हाच्या मीडियासाठी खैरनार हे हिरो झाले होते. वन मॅन आर्मी म्हणून त्यांचा उल्लेख केला जात होता. मात्र या दरम्यानच्या काळात खैरनार यांच्यावरती अधिकाराचा गैरवापर आणि बेछूट विधानं केली याबद्दल कारवाई करण्यात आली. त्यांना निलंबित करण्याचा निर्णय शासनाने घेतला. कोर्टात याबद्दल केसही चालली. मात्र खैरनार यांच्या बाजूने निर्णय येऊन सुद्धा त्यांना परत रुजू करून घेतलं गेलं नाही. ज्या खैरनार यांनी रान उठवल्याचा फायदा घेत राज्यामध्ये युतीची सत्ता आली होती त्यांनी देखील खैरनार यांची साथ दिलीच नाही. खैरनार हे त्यानंतर अण्णा हजारेंच्या सोबत भ्रष्टाचार विरोधाच्या आंदोलनात उतरले. दोघांनी राज्यभर चळवळी केल्या. मात्र थोड्याच दिवसात खैरनार यांचं अण्णा हजारेंबाबतीतलं मत बदललं. त्यांनी या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाची साथ सोडली. 6 वर्ष अखंड लढा दिल्यावर निवृत्त होण्यापूर्वी 6 महिन्यांसाठी त्यांना परत कामावरती रुजू करण्यात आलं. या 6 महिन्यात सुद्धा त्यांनी आपला हातोडा हा जोरदारपणे चालवला. अनधिकृत बांधकाम पाडण्यात त्यांनी कोणतीही कसूर केली नाही. पुढे त्यांना एका अनिवासी भारतीय व्यक्तीमुळे मुंबईमध्ये घर मिळालं. बरीच वर्ष समाजकारण केल्यानंतर आता वयाच्या 70 मध्ये त्यांनी समाजकारण आणि राजकारण मात्र बाजूला सारलंय. यामध्ये दुसरं नाव येतं ते अजित पवारांवर आरोप करणाऱ्या विजय पांढरे यांचं. 2012 साली अण्णा हजारेंच्या इंडिया अगेन्स्ट करप्शन, आदर्श घोटाळा या पाठोपाठच 2G स्पेक्ट्रम घोटाळा, कोळसा घोटाळा यामुळे काँग्रेस सरकार पुरतं बेजार झालं होतं. अशातच महाराष्ट्रात एक नवीन बॉम्ब येऊन कोसळला, तो म्हणजे सिंचन घोटाळा. विजय पांढरे नावाच्या एका सरकारी जल अभियंत्यानं मुख्यमंत्री आणि राज्यपालांना पत्र पाठवलं होतं आणि त्यामध्ये राज्यात गेल्या 10 वर्षांच्या काळात राजकीय नेते, ठेकेदार आणि भ्रष्ट अधिकारी यांच्या साखळीमुळे सिंचनाच्या कामावर खर्ची पडलेल्या एकूण निधीपैकी तब्बल 35,000 कोटींचा निधी पाण्यात गेल्याचा गंभीर आरोप केला होता. हजारो कोटी रुपये खर्च होऊन सुद्धा गेल्या 10 वर्षात महाराष्ट्राच्या सिंचन क्षमतेत झालेली वाढ 0.1% इतकी कमी असल्याचं त्यांनी निदर्शनास आणून दिलं. हे पत्र मीडियामध्ये लीक झालं आणि या लेटर बॉम्बमुळे संपूर्ण देशात खळबळ माजली.
आधीच भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांच्या आरोपांमुळे नाजूक बनलेली सरकारची स्थिती आणखी हलाखीची बनली. पाटबंधारे खात्याच्या मुख्य अभियंत्याने केलेले हे आरोप अत्यंत गांभीर्याने घेतले गेले. या सगळ्या आरोपांचा मुख्य रोख होता तो तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेच. 1999 ते 2009 या काळामध्ये जलसंपदा मंत्री असताना 20,000 कोटी रुपये खर्चाचे 38 प्रकल्प मंजूर करण्यात आले होते. त्यासाठी विदर्भ सिंचन विकास महामंडळाचे नियम बाजूला सारून प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आणि तरी देखील सिंचनाखाली असणाऱ्या जमिनीचं क्षेत्र वाढलं नाही असा पांढरे यांचा आरोप होता. मीडियाने हा प्रश्न उचलून धरला. विरोधकांनी विधानसभा डोक्यावर घेतली. अजित पवार यांच्या विरुद्ध कोट्यावधींच्या भ्रष्टाचाराचे आरोप हे वाढतच चाललेले. या दबावामुळे अखेर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा या राजीनाम्याला हिरवा कंदील दाखवला. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी श्वेतपत्रिका काढण्याची घोषणा केली. काही दिवसांमध्येच विजय पांढरे हे भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचे हिरो बनले होते. कोणी त्यांना पाटबंधारे खात्याचा सिंघम म्हणत होतं, तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मात्र त्यांना मनोरुग्ण असल्याचा आरोप करत होते. पण अजित पवारांवर आरोप करणारे हे पांढरे होते कोण आणि त्यांचं पुढे काय झालं? तर फक्त जलसंपदा खात्यातला अभियंता एवढीच पांढरेंची ओळख नव्हती, तर संत साहित्याचे अभ्यासक म्हणून सुद्धा त्यांना ओळखलं जायचं. त्यांच्या एका पत्रामुळे सिंचन घोटाळा उघडकीस आला आणि अजित पवारांना राजीनामा द्यावा लागला. पुढच्या काही दिवसांमध्येच विजय पांढरे यांनी सुद्धा सेवानिवृत्ती स्वीकारली. माझ्या स्वातंत्र्यावरती गदा येत असल्यामुळे मी हा निर्णय घेतोय असं त्यांनी सांगितलं. त्या काळात त्यांनी अँटी करप्शन मुवमेंटचा हिरो म्हणून त्यांना ओळखलं गेलं. अण्णा हजारेंच्या आंदोलनातनं प्रसिद्ध झालेल्या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षामध्ये विजय पांढरे यांनी प्रवेश केलेला. 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी सहभाग सुद्धा घेतला. आम आदमी पक्षाने विजय पांढरे यांना नाशिकमधून छगन भुजबळ यांच्या विरुद्ध तिकीट दिलं होतं. मात्र विजय पांढरे यांना या निवडणुकीत फक्त 1% इतकंच मतदान झालं. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. इकडे अजित पवारांवरती जे आरोप करण्यात आले होते त्या सिंचन घोटाळ्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अजित पवारांनी कोणताही घोटाळा केला नाहीये असं प्रतिज्ञापत्रच मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात सादर केलं. यानंतर या संपूर्ण प्रकरणावर पडदाच पडला. पांढरेंनीही तिकडे सेवानिवृत्तीनंतर आपलं आयुष्य संत साहित्याच्या अभ्यासासाठी वाहून घेतलंय. त्यांनी ज्ञानेश्वरी ही नव्या पिढीपर्यंत पोहोचवावी यासाठी प्रयत्न सुरू केलेत. याचाच एक भाग म्हणून त्यांनी एक YouTube चॅनल सुद्धा चालू केले. साधेसे कपडे, गळ्यात पांढरा गमछा घातलेले विजय पांढरे हे ज्ञानेश्वरीच्या ओवींचं निरूपण करताना त्यांच्या YouTube चॅनलच्या व्हिडिओजमध्ये दिसतात. या प्रकरणांमध्ये तिसरं नाव येतं ते अर्थात मीरा बोरवणकर यांचं. महाराष्ट्रातल्या पहिला महिला पोलीस आयुक्त, लेडी कॉप अशी ओळख असणाऱ्या मीरा बोरवणकर यांनी आपल्या मॅडम कमिशनर या पुस्तकात अजित पवारांचं थेटपणे नाव न घेता पुणे पोलीस आयुक्तालयाच्या जमिनीच्या विक्री संदर्भात त्यांच्यावरती आरोप केले. मीरा बोरवणकर यांनी आरोप केलेलं हे प्रकरण 2010-11 सालातलं आहे. मीरा बोरवणकर आपल्या पुस्तकातल्या द मिनिस्टर या चॅप्टरमध्ये म्हणतात की तेव्हाचे पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी कंसात दादा येरवडा येथील पोलीस विभागाची मोक्याची जागा ही बिल्डरला हस्तांतरित करण्यास सांगितलं होतं. त्याला नकार दिल्यानंतर पालकमंत्र्यांचा राग अनावर झाला. त्यांनी हातातला मोठा नकाशा काचेच्या टेबलावर भिरकवला. अजित पवारांनी विभागीय आयुक्तांना हाताशी धरून जमिनीचा व्यवहार जवळपास पूर्ण केला होता. मात्र आपण ही गोष्ट तत्कालीन गृहमंत्री आर पाटील यांच्या कानावर घातल्यानंतर त्यांनी हा व्यवहार रद्द करून टाकल्याचं मीरा बोरवणकर यांनी आपला मॅडम कमिशनर या आत्मचरित्रात म्हटलंय. बोरवणकरांच्या पुस्तक प्रकाशनानंतर राज्यामध्ये अजित पवारांवर झालेल्या आरोपांनी खळबळ माजल्याचं दिसलं. त्यानंतर सुद्धा पत्रकार परिषद घेत बोरवणकर यांनी आपल्या आरोपांवरती आपण ठाम असल्याचं सांगितलं. त्यानंतर अजित पवारांनी सुद्धा पत्रकार परिषद घेतली आणि या सगळ्या प्रकरणाशी आपला काही संबंध नसल्याचं म्हटलंय. या संदर्भात चौकशी करा, मला काहीही फरक पडत नाही असंही त्यांनी स्पष्ट केले. एकंदरीत मीरा बोरवणकरांनी अजित पवारांवर आरोप केलेलं हे संपूर्ण प्रकरण आपण एका व्हिडिओत ऑलरेडी सांगितलेलं आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत. थोडक्यात आता बोरवणकरांच्या आरोपांमुळे अजित पवार अडचणीत आले नसले तर विरोधकांच्या रडारवर आलेत हे मात्र नक्की आहे. आपण आधीच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे खासगी कंपनीची झालेली ती डील पुणे पोलीस आयुक्तालयाच्या जागेबाबतची 2011 मध्येच रद्द करण्यात आली होती. त्यामुळे या संदर्भात अजित पवारांची चौकशी होण्याचे चान्सेस कमी आहेत. पण हे प्रकरण त्यांच्या राजकारणाला काही प्रमाणात डॅमेज करणार आहे हे मात्र नक्की आहे. आजपर्यंत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पवार कुटुंबावर केलेले हे आरोप आणि त्याचा त्यांच्या राजकीय आयुष्यावर झालेला परिणाम याबाबत तुम्हाला काय वाटतं
तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी बोलव्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.